निवडणुकीत पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी, पैशांचा वापर करून मतं मागितली जात आहेत। सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली युती कायम राहणार, उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाणांना उत्तर। तर 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं चव्हाणांनी केलं होतं वक्तव्य। नारायण राणेंचं महत्त्व कमी करण्याचा कट सुरू, सध्या प्रचारात सुद्धा ते दिसत नाहीत। दीपक केसरकरांचं मोठं विधान। तर केसरकर बोलले ते खरंच, हे स्थानिक निवडणुकांपुरतं मर्यादित नाही। निलेश राणेंकडून सुद्धा दुजोरा। जिल्हा परिषदांसह महापालिकांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा, नगर परिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी। ठाकरेंकडील 20 ते 25 जागांची मनसेकडून मागणी, ठाकरे सेनेची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यामुळे पेच, मनसेची ताकद आणि उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर ठाकरे सेना ठाप, सूत्रांची माहिती। आम्ही सुखानं नांदतोय, आमच्यासोबत तुम्ही देखील सत्तेत या, उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना शिवसेनेत येण्याची ऑफर। तर सत्तेची लंका जाळून सुखानं नांदा, या वडेट्टीवारांच्या टीकेला उत्तर। राजन पाटलांच्या मुलाचं अभिनंदन करतो, अंगावर आले तर शिंगावर घ्यायचंच, सदाभाऊ खोतांचं अजित पवारांविरोधात वक्तव्य। बाळाराजे पाटलांचं समर्थन करताना दादांविरोधात दंड थोपटले। सोलापूरच्या एसटी आगार प्रमुखाचं प्रताप सरनाईकांकडून निलंबन, कारवाईनंतरच डोळे उघडणार असतील तर कारवाई करावी लागेल। बस स्थानकाची अवस्था पाहून परिवहन मंत्री संतापले। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या नव्या पुस्तकाचं प्रकाशन। व्हेन इट ऑल बिगन या पुस्तकात क्राईमच्या अनेक कथांचा थरार, दिग्गजांकडून मारिया यांना शुभेच्छा। राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव, 30 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार। विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार 30 तारखेला सेवानिवृत्त होणार।